राष्ट्रीय समाज पक्षाची श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी. श्रीरामपूर 16 जून 2025. अतिवृष्टी, गारपीट आणि नापिकीमुळे त्रस्त झालेल्या श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी मिळावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाने आज शासनाकडे केली. जिल्हा अध्यक्ष नंदूभाऊ खेमनर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या मागणीचे निवेदन तालुका प्रशासनाला दिले. राष्ट्रीय समाज पक्षाने निवेदनात म्हटले आहे की शासनाने नैसर्गिक आपत्तींमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे शेतकरी पुन्हा आत्महत्येसारख्या टोकाच्या मार्गाचा अवलंब करत आहेत. ही खेदजनक बाब आहे. जर शासनाने त्वरित सरसकट कर्जमाफी जाहीर केली नाही तर संपूर्ण प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाने दिला आहे. यावेळी निवेदन देताना युवक जिल्हाध्यक्ष अहमदनगर गणेश राशीनकर, शेतकरी आघाडीचे दादासाहेब कुसेकर, महिला तालुका अध्यक्ष वंदना आढाव, सोशल मीडिया प्रमुख जिल्हा अहमदनगर इनायत अत्तार, शहराध्यक्ष सचिन लाटे, तालुका अध्यक्ष अण्णासाहेब मुंजाळ यांच्यासह राजेंद्र जमदाडे, नितीन शिंदे, किशोर अभंग, संजय वाहून आदी मान्यवर उपस्थित होते. आपण पाहत आहात तिरंगा न्यूज 24 तास श्रीरामपूर. तिरंगा न्यूजसाठी असलम बिनसाद, श्रीरामपूर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आमच्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. आपण पाहत आहे तिरंगा न्यूज श्रीरामपूर. तिरंगा न्यूजसाठी असलम बिनसाद, श्रीरामपूर.